सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील शहरालगत असलेल्या उभादांडा या निसर्गरम्य पर्यटन गावात रेडी रेवस महामार्ग लगत असलेल्या श्री गणपती मंदिरात 4.5 महिन्यांनी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. भजन करत डीजेच्या तालावर वाजत गाजत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भक्तगणांकडून उभादांडा समुद्रकिनारी विसर्जन करण्यात आले. गेली 150 ते 200 वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही अविरत सुरू आहे. त्यामुळे देशातच नव्हे तर महाराष्ट्रात असे हे एकमेव गणपतीचे स्थान पाहायला मिळते. दीपावलीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाला विराजमान झालेल्या श्री गणेशाचे होळी पौर्णिमेच्या अगोदर विसर्जन केले जाते. मंदिर अतिशय सुबक असून या मंदिरात गणेश मूर्ती विसर्जन झाल्यानंतर इतर दिवशी गणपतीच्या फोटोचे पूजन केले जाते. नवसाला पावणारा गणपती असल्यामुळे या गणपतीला महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक सह अन्य भागातून हजारो भाविक दर्शन घेतात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याच्या जयघोषात गणरायाचे विसर्जन भक्तिपूर्ण वातावरणात करण्यात आले. ही आता परंपरा 150 ते 200 वर्षापूर्वीपासूनची परंपरा आहे. हे लक्ष्मीपूजना दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन होतं, त्यावेळी याचं पूजन होतं, गणेश पूजन. तेव्हापासून ते होळीपर्यंत म्हणजे ते दिवस किती येतील त्याच्यावर आहे. आणि होळीच्या आदल्या दिवशी याचं विसर्जन होतं. आधी 1-2 दिवस होऊ शकतं, कारण दिवस पेढा धरून तसे ते करतो आपण. हे आता ते 150-200 वर्षापूर्वी त्या गुराख्याने हे चालू केलेलं. आमचा एक गुराखी होता, तो इथे मंदिर नव्हतं तेव्हा इथे राहायचा. त्याने तो तिकडे ब्राह्मणाकडे कोणते गणपती आणून आमच्या लांडापैकी पूजनाला मिळत नाही चतुर्थीला, त्यावेळी तो तिथे आणून ठेवलेला. तो आणला आणि आपल्या पातीत ठेवला. पात म्हणजे बैलगाड्याची सारवण असते ती, तिथे ठेवला आणि त्यांच्यानी तो तिथे पूजन केलं. पूजन म्हणजे नुसतं आणून ठेवला. त्याला भाजी भाकरी असा प्रसाद आपण काय खायचा तो त्याला द्यायचा. आणि नंतर तो थोड्या दिवसात तिथला म्हणजे आमचा जो गुराखी होता तो कुठे गायबच झाला. आणि ते आराध्य तिथे राहिलं ना, विसर्जन झाल्यानंतर आमच्या इथल्या लोकांना त्रास व्हायला लागला. मग आम्ही विचारणा केली तर असं राहिलंय, मग ते विसर्जन केलं. पण पुढल्या वर्षी परत पूजन केलं नाही चतुर्थीच्या ह्याच्यात, म्हणून परत जरा त्रास व्हायला लागला. मग त्रास होतो म्हणून ते गणपती पूजन करायला परत चतुर्थी बघायला वेळ नव्हता, मग लक्ष्मीपूजनला त्याचं पूजन केलं. आणि ते आम्ही तेव्हापासून लक्ष्मीपूजनाला चालू आहे ते. पण ते त्यावेळी कसं होळीपर्यंत तेव्हा हे नव्हतं, आणून 5 दिवस मग 11 दिवस, मग त्याला एक तेलाचा नवसा चालू, तेल असेपर्यंत ठेवूया. मग तेल पण असं झालं की ते भरपूर यायला आहे. होळीत काही देवांचे कार्यक्रम नसतात, म्हणून मग ते होळीचं त्याला ते विचारलं बंद आणि होळीच्या आदल्या दिवशी विसर्जन केलं. तेव्हापासून ही प्रथा पूर्ण चालू आहे. हे नाही, तुमची गाडी वगैरे नाही, हातभारीनेच नेतात तिकडे गणपती. ते पहिल्यापासून येत आहे. आणि आपली देवळाची मध्ये वाड आहे, मग तिथे जाऊन आमचे मान आहेत. परत तिथे गारणी वगैरे असतात, मग त्याचा इतका मान तिथे पण आहे. आपल्या सागरेश्वर गेली म्हणजे वाघोबाचं मंदिर आहे, तिथे आमचा मान असतो या गणपतीचा. मग तिथली लोक तिथे पेढे वगैरे ठेवतात, आपला नवस पेढत असतात, तिथे पण तेवढं असतं. विसर्जन झाल्यानंतर ह्याच गणपतीचा 3 फुटाचा फोटो केलेला आहे, तो इथे पूजला जातो. 8 महिने फोटो असतो आणि 4 महिने हा गणपती असतो. हे रेग्युलर हेच चालूच आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.